खबरदार जर पुन्हा उधार मागायला आलात तर. अरे हे काय आहे रे? काही असो आधी पळा की रे. गोल 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 हा रोल रोल करत माझ्या मागे काय येतोय रे? स्टॉप स्टॉप इन द नेम ऑफ लॉ. सोल्डर नाही, एकेकाला बघून घेईन बघा. मोठू पतलू तुम्ही सगळे माझ्या बरोबर गोल गोल राणी का खेळलात का? आमची काहीच चुकी नाहीये सर. आम्ही जात होतो, ही माणसं तिथून येत होती, आम्हाला गुंडावर घेऊन निघाले. मग तुम्ही जात होतात, आम्ही तिथून येत होतो आणि मग आम्ही तुम्हाला गुंडावर घेऊन निघालो. तर तुम्हीच जबाबदार आहात हा ना? मी जात होतो आणि तुम्ही सगळे येत होतात. तुम्ही मला गुंडाळून घेतलं. तुम्ही आत्ता बोला जबाबदार कोण आहे? आत्ता गोळी घालीन बघा. सर सर कन्फ्यूज नका हो. तुम्ही माझ्या बरोबर म्हणा की तुम्ही रस्त्याने जात होतात, आम्ही तुम्हाला आपल्या गुंडाळ्यात घेऊन खाली पाडलं. हा तुम्ही जात होतात की रे? आम्ही येत होतो. आम्ही येत होतो की रे? आम्ही तुम्हाला आमच्या गुंडाळ्यात घेऊन खाली पाडलं. मी तुम्हाला आपल्या गुंडाळ्यात घेऊन खाली पाडलं की रे? अय्यो याच्यात तर माझीच चुकी आहे की रे. सॉरी सॉरी. पण काहीतरी गडबड आहे रे. पडलो तर मी होतो की रे? पुन्हा सुरू करूया. सोडा ना सर, तुम्ही आम्हाला सॉरी म्हणालात, आम्ही तुम्हाला माफ करून टाकलं, विषय संपला. ओके, विषय संपला. ठीक आहे, संपला. पण आम्हाला वाचवा चिंगम सर. टायगर आलाय आपल्या शहरात. तो एक एक करून आपल्या बकऱ्या आणि कोंबड्या सगळ्यांची शिकार करतोय. टायगर आला म्हणून माझ्या काय कुशीत बसाल का रे? उतरा, खाली उतरा लवकर. हो चिंगम सर, तुम्ही इथे लोकांबरोबर टाइमपास कसला करताय? तुम्हाला माहितीये का, एक वाघ झू मधून पळून इथे फुरफुरी नगरीत आलाय. Why is here when Chingam is here? Hey! चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल आहे. कळलं का? इम्पॉसिबल आहे. बाबा चिंगम सर, टायगरला मारायचंय, आम्हाला नाही. टायगरला मारायला सरकारकडून मनाई आहे, पण आपण त्याला पकडून झू मध्ये परत पाठवूया की रे. आणि हे काम करतील फुरफुरी नगरचे हिरो मोटू पतलू. कायद्याचे हात खूप लांब असतात की रे, त्यांच्यापासून वाचणं कठीण आहे. आतापर्यंत फक्त ऐकलं होतं, आज पाहिलं सुद्धा. अरे आम्हाला टायगर नाही पकडायचा, तो आमचा लंच डिनर बनवून टाकेल. नो थँक्यू. पूर्ण फुरफुरी नगराला तुम्ही दोघच वाचवू शकता. आणि आम्हाला कोण वाचवणार? उणी बाबा, टायगर पकडायचा मला 20 वर्षांचा अनुभव आहे. मी तुम्हाला मदत करेन. अरे मोटू माझ्या मित्रा, माझ्या भावा, मी तुला अशा आयडिया सांगेन ना की वाघ तुझा एका मिनिटात चट्टाबट्टा करून टाकेल आणि तुला कळणारही नाही भावा. थोडी गंमत करत होतो मित्रा. माझी आयडिया तू जर वापरलीस ना तर तू वाघाला एका मिनिटात पकडू शकशील आणि त्याला कळणारही नाही रे भावा. मोटू पतलू तयार व्हा की रे. आम्ही तुम्हाला 1 महिना फ्री समोसे खायला देऊ. हा, फ्री समोसे, ते पण 1 महिना. ठीक आहे, समोशासाठी म्हणजे मला म्हणायचं आहे फुरफुरी नगरासाठी आम्हाला मान्य आहे. काय म्हणतो पतलू? आता तू हो म्हणालास तर मी नाही कसं काय म्हणू. चल डॉक्टर झटका, तुम्ही आम्हाला सांगा की टायगर कसा काय पकडायचा आहे. अरे मोटू माझ्या मित्रा, माझ्या भावा, जेव्हा तो वाघ या बकरीला खायला येईल ना तेव्हा जाळ्यात पाऊल टाकताच जाळं वर उचललं जाईल आणि तो जाळ्यात अलगद पकडला जाईल. वा, टायगर पकडणं तर खूपच सोपं आहे. अच्छा, मग आम्ही निघतो आता. आमच्याकडून काही चूक मीक झाली असेल तर आम्हाला माफ करा आणि त्या वरच्याला सांगा की फुरफुरी नगरचं सर्व संकटांपासून रक्षण कर. अरे तुला काय म्हणायचंय? आमची डायरेक्ट वरची तिकीट काढली की काय? डोंट वरी, हा तर गंमत करत होता की रे. फुरफुरी नगराला तुमचा हा महान त्याग नेहमी लक्षात राहील.
बदलू एकदा जर का आपण हा टायगर पकडला ना तर फुरफुरी नगराचे हिरो होऊन जाऊ. आणि जर टायगरने आपल्याला पकडलं तर आपण त्याच्या पोटात जाऊ. अरे टायगर काय खाईल? त्याला येऊ तर दे. मी त्याला असा पकडेन ना, असा मारीन, एक पंच मारीन, हा दुसरा पंच मारीन आणि मग त्याला उचलून असा खाली आपटीन ना आणि त्याच्या छातीवर बसून म्हणेन, बोल आता परत कमी फुरफुरू नगर वासियांना त्रास देशील? मोटू लवकर काहीतरी कर. अरे मी काय करू? रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी कर. आयडिया. जोर जोरात ओरड. वाचवा! 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 उडी बाबा, मला वाटतं यांनी टायगरला नाही पकडलाय, टायगरनेच यांना पकडून ठेवलाय. खाली उतरवा. खाली उतरवा. खाली उतरवा आम्हाला. अरे खाली उतरवा. खाली उतरवा. आता नाही पकडायचा टायगर, शिकार करायला आलेलो. स्वतः शिकार झालो आहो. अरे मोटू माझ्या मित्रा, माझ्या भावा, यावेळी तुझ्यावर काहीही संकट येणार नाही. तू फक्त मचाणावर बसून वाघाला पकडशील. फुल प्रूफ प्लॅन आहे. पतलू, तू आत बसून बकरीचा बॅ बॅ आवाज काढत राहा. वाघ जसा तुला खाण्यासाठी पिंजऱ्यात घुसेल, तू पिंजऱ्यातून बाहेर पडून दरवाजा बंद करून टाक आणि मग मोटू वर मचाणावर बसलेला असेल. तो समोरचा दरवाजा ती रश्शी ओढून बंद करून टाकेल. अरे मीच का बकरी बनू, मोटू का नाही? कारण सर्वात जास्त तूच पराक्रमी आहेस. आता वेळ घालू नकोस. वाघाचा लंच टाइम जवळ आलेला आहे. काय? तू आम्हाला त्याचं डिनर बनवतो आहेस? उडी बाबा, त्याला म्हणायचं आहे की आता टायगर खाण्यासाठी निघेल आणि इथे पिंजऱ्यात अडकून पडेल. मॅ, 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 मॅ. पप्पू, लवकर बकरीच्या आवाजात ओरड. अरे पतलू, बकरीच्या आवाजात ओरड, नाहीतर वाघ खाली कसा येणार? इथे माझाच आवाज फुटत नाहीये. बकरीचा आवाज कसा काय काढू? वाचवा! वाचवा रे! पळा! पळा वाचवा! घरात चल. वाचवा! मोटू वाचव! अरे सोड त्याला. खबरदार, माझ्या मित्राला स्पर्श केलास तर तू स्वतःला समजतोस काय? आम्ही पळतो आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही घाबरलो आहोत. कान पकडून झुला परत देईन. परत पतलूकडे डोळे वर करून बघितलंस तर. मोटू, तुझं तोंड बंद कर आणि पळ इथून, नाहीतर तो त्याचं तोंड उघडेल. ओ माय गॉड, हे मी काय करत होतो? सॉरी मित्रा, सॉरी. वाचवा! वाचवा! Stop in the name of law! टायगर, तुला जंगलातल्या कायद्याची शपथ. थांब की रे. अरे वाचवा! सिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल आहे. वाचवा!
वा वा चिंगम सर, तुम्ही शेवटी वाघाला पकडलत. हा. टायगर होता अगदी खतरनाक आणि चालाक, पण त्याच्याकडून एक चूक झाली बघा. त्याने चिंगमशी पंगा घेतला बघा. त्याला माहित नव्हतं की चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल मी त्याच्या मानेला पकडलं आणि पिंजऱ्यात कैद केलं. हा तुम्ही हो, मीच आणि मी तुमचे प्राणही वाचवले. मी असताना फुरफुरी नगरावर मुळीच संकट येणार नाही. घाबरू नका. अरे मला घाबरू नका, मी तर तुमचा मित्र आहे की रे. पण तो आमचा मित्र नाहीये. अय्यो मा, टायगर पळा की रे. अरे हे काय आहे? डॉक्टर छक्का, हे काय वाचताय तुम्ही? अरे काही नाही मित्र. तुम्ही दोघे चहावाल्याच्या दुकानात जा, आम्ही तिथे तुम्हाला समोसे खायला देऊ. काहीतरी गडबड नक्कीच आहे. साईडला व्हा. ओ, म्हणजे तुम्ही दोघं आमच्यापासून हे लपवत होतात तर. हिरो आम्ही येत आहोत. मी तुला वाचवलं. सोडा मला. अरे माझ्या भावा, सोड. काय करतोय? शपथ, माझ्या पेशंटची इतकं प्रेम तर कुणीच केलं नाही रे माझ्यावर मित्र. सांग भला, मला हिरो बनायचंय. अरे फुगलेल्या समोश्या, हिरो तर मीच बनणार. उडी बाबा, हिरो तर मी बनणार. घसेटाराम, तुझ्या बरोबर हिरोईन अशी वाटेल जणू कावळ्याच्या चोचीत डाळिंबाची कळी. हिरो तर मीच होणार. तुझ्या बरोबर हिरोईन अशी वाटेल जणू माकडाच्या डोक्यावर चमेलीचं तेल. उडी बाबा, असं बोलतोस? उडी बाबा. मला बोलतोस? कावळ्याची चोच, तुझं आता काय खरं नाही. माकडाची चमेली. मला बोलतोस? मी चिंगम आणि चिंगमच्या चंगुलपासून वाचणं impossible. इम्पॉसिबल. हे काय चाललंय रे? मला का मारलं रे? कोण आहे? मी हिरो बनणार. थांबा, तुम्ही सगळ्यांनी ऑडिशन द्या. जो हिरो साठी लायक असेल त्यालाच हिरो बनवीन. हॅलो एव्हरीबॉडी. उडी बाबा. ह्या आहेत मिस मोना. ह्या आपल्या फिल्मच्या हिरोईन आहेत. ओके, ऑडिशन सुरू करूया. बघूया तुमच्यापैकी डान्स कोण चांगलं करतं ते. म्युझिक. दोस्तांना सलाम, दुश्मनांना सलाम. असली हिरो मी आहे. नाव आहे जॉन. वा बॉस वा, काय कविता बनवली आहे. हो ना नंबर 2. तू कोण आहेस? हिरोईन बरोबर हिरो होणार कोण? कोण कोण? जो स्मार्ट असेल, हँडसम असेल, जसा जॉन जॉन जॉन. वा बॉस वा, काय कविता बनवली आहे. हो ना नंबर 2. कविता सोड, मोनाला उचला. ऑडिशन संपली आहे, सगळ्यांनी घरी जा. महामूर्खांनो, कविता सोडायला सांगितलेली, रशी सोडायला नाही. चला, हिरोईनला घेऊन चला. हिचा हिरो मी होणार आणि शूटिंग ही मीच करणार. त्याला पकडा.
कोणी जॉन माझ्या हिरोईनला घेऊन नाही जाऊ शकत. पोलीस. उडी बाबा, तो तर जॉन द डॉन आहे. त्याला पकडणं संभवच नाही तर असंभव आहे. जो हिरोईनला वाचवेल तोच माझ्या फिल्मचा हिरो बनेल. चल बघा. अरे कोणीतरी पोलिसांना कळवा. तुम्ही बोलवलं आणि मी इथे आलो बघा. दुनिया म्हणते पोलीस नेहमी उशिरा येतात, पण चिंगम इज नेव्हर लेट. पण तुम्ही आता लेट आहात. गुंड हिरोईनला घेऊन गेले. अय्या मा. मी येतोय मोनाजी, घाबरू नका. मोटू लवकर काहीतरी कर, ते जातायत. अरे मी काय करू, रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तू काहीतरी कर. आयडिया. मोटू ही ट्रॉली तर खूपच हळूहळू चालली आहे. काहीतरी कर. अरे मित्रांनो, माझ्याकडे एक आयडिया आहे. पतलू, घसीटाराम, मोटूला झोपवा आणि घट्ट पकडा. हे काय करताय दादासाहेब? मोटू आज सोडू नकोस त्यांना. नाही सोडणार, चिंता करू नकोस. वाचवा, वाचवा. मी येतो आहे तुझा हिरो. मी येतो आहे. मी असताना तुझ्या कोणी केसालाही धक्का लावू शकत नाही. चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल आहे. कळलं का? इम्पॉसिबल आहे. स्टॉप, स्टॉप इन द नेम ऑफ लॉ. स्टॉप. अय्या मा, इधर थांबतच नाहीये की रे. ए थांब. इन द नेम ऑफ लॉ. तुला काय त्याची शपथ. थांब, थांब ना प्लीज. इन्स्पेक्टरला मारशील तर पाप लागेल की. अय्यो, वाचवा की रे. थँक्यू, थँक्यू. अय्यो, थांब की ग. आपल्या इन्स्पेक्टरला मारशील काय ग? पळ चिंगम पळ, आज तुझ्या जीवनाचा प्रश्न आहे. चिंता करू नका, तुमचा हिरो तुम्हाला वाचवायला आला आहे. पतलू, पळ. घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. आई ग, मोटू मी तुझ्या बरोबर आहे. थांबू नकोस, पळ. उडी बाबा, वाचवा. वाचव पतलू, वाचव. वाचव, वाचव पतलू. काम झालं. चला. मोटू पतलू, इंजिन मध्ये ड्रायव्हर नाहीये. पुढे पूल तुटला आहे. एक तर हिरोईनला वाचवा किंवा मला पकडा. जॉन, मी तुला नाही सोडणार. मोटू पतलू, तुम्ही वाचला तर करूया हाय फाय, नाहीतर जॉन द डॉनचा अखेरचा बाय बाय. मोनाजी, मी तुमचा हिरो मोटू ताबडतोब तुम्हाला सोडवतो. आम्ही वाचवणार तुम्हाला. वाचवा. आम्हालाही वाचवा. थांबवा.
अय्यो मोनाजी, तुम्ही वाचलात. तुम्ही खूप शूरवीर आहात. तुमचा जीव धोक्यात घालून मला वाचवलं. ही ट्रेन कशी थांबली? कोणी थांबवली ट्रेन? मी चिंगमा आणि चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का? इम्पॉसिबल. वरच्याचे खूप खूप उपकार आहेत की तुम्हाला काहीच झालं नाही. डायरेक्टर साहेब, आता तुमच्या फिल्मचा हिरो कोण असेल? माझ्या फिल्मचे हिरो चिंगम सरच असतील. त्यांनी हिरोईनला खूप बहादुरीने वाचवलं. त्यांनी वाचवलं. सगळी मेहनत आम्ही केली आणि हिरो ह्याला बनवणार. आम्ही हे नाही होऊ देणार. अरे पकडा या डिरेक्टरला, याला चांगला इंगा दाखवला. हिरोजी वाचवा. मी चिंगम द हिरो चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का? इम्पॉसिबल. मी हिरो बनणार आणि अशा प्रकारे फायर करणार. आता तुला कोण वाचवणार? कोणीतरी वाचवा रे.